माहिती आहे तुम्हाला सगळं. तर मला याच्यामध्ये टाइम बॉन्ड पाहिजे आता की 8 दिवसात तुम्ही काय करणार. हे जे लोक आहेत इथचे 46 लोक आहेत, यांच्यासाठी आपण लेआउट बनवलं आहे. लेआउट एक पोर्शन सुरू असणार अर्धा मागे मागे मोबाईल आलो ये मागे निघते का मागून आमचे निघते नाही तुम्ही एवढा मागायला क्लिअर आहे. मंगेश म्हणतात लोक जीव आता महत्वाचं काम आहे. हे समजून जर व्यवस्थित केलं ना, व्यवस्थित गोल असं मार्केट तयार होईल. जे लोक इथं राहतात त्यांना साधारण नाही आपण या दोन लागा सरकंबू भाऊ त्यांना फोन सांगा 30 लाख रुपये दिले आहे म्हणते त्यांना. मंदिर नहीं उठा वॉल साइड करना है तो उससे पैसे भी नहीं है. 30 लाख रुपये दिले आहे म्हणते त्याला. कारण की मग बारीक तकलीफ हो जाएगी जो है इसलिए थोड़ा सरकार पण तिथं आमचं गेट आहे, ते गेटही तुम्हाला पुन्हा व्यवस्था करून देण्या मागच्या दौऱ्यात गेट को मैंने बोल दिया ना, मैंने बाबा को बोला. अभी मेरे बताओ एक बार आपका बोला नीचे का काम बाकी है जी बराबर. अभी ऊपर का पूरा ब्रिज ओके हो गया, इसका अपन लोकार्पण कर सकते हैं. ठीक है, तो आज ही ये लोकार्पण का पत्र बनाओ, पालकमंत्री को दे दे. लोकार्पण ये लोकार्पण कर डालेंगे, नीचे काम का शुरू करेंगे बराबर. ये काम कंप्लीट हो गए, ये पूरा करून टाकू. रोड लोकांना चालवून दे. पण खाली कसं आहे, वस्तीची पूर्ण वाहतूक असल्यामुळे आपल्याला एकदम आता बंद करता येईल. पूरा बंद करना वस्तीची सगळी वहिवाट जे आहे ना कोटेश्वरकडे हे म्हणत आहे भाऊ बंद करायचं पूर्ण हारणं बंद गेट बंद करायचं. तभी तो काम स्टार्ट कर. नाही 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 पूर्ण बंद करू. आमच्या स्मशानभूमी आहे, आमची एक मैयत कुठून जाईल. यहाँ से सर्विस रोड बनाया है ना मैंने उसको. वहाँ से मैयत आएंगी कि ऊपर से. नीचे से भी सर्विस रोड है ना, वहाँ पे मैं छोड़ सकता हूँ उतना. पहिले आमची सर्व्हिस रोड करून घ्यायला पडेगा. उतना मैं छोड़ सकता हूँ. छोडेंगे ना आपण. पहिले सर्व्हिस रोड करून द्या. बंडेरा जुनी वस्ती आणि नवी वस्ती या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम चालू आहे, फ्लायओव्हरचे काम चालू आहे, स्कायवॉकचं काम चालू आहे आणि या ठिकाणी असलेलं अतिक्रमण आणि मोठ्या प्रमाणात जुनी वस्ती बंडेरामध्ये जो आपला रेल्वेचा जो पूल आहे जवळपास 54 कोटी रुपये खर्च करून अंडरपास आणि फ्लायओव्हर हे या ठिकाणी पूर्ण फ्लायओव्हर कंप्लीट झालेलं आहे. आजच पालकमंत्र्यांशी बोलून त्यांची वेळ घेऊन या 54 कोटीच्या फ्लायओव्हरचं आपण लोकार्पण करणार आहे. ज्यावेळेस नवनीत राणा खासदार होत्या त्यावेळेस हा फ्लायओव्हर मंजूर झाला होता, बंड्याचा फ्लायओव्हर मंजूर झाला होता. आज तो लोकार्पणामध्ये आलेला आहे. लोकांसाठी सुरू करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून पालकमंत्री महोदयांचा वेळ घेऊन एक चांगला प्रोग्राम आयोजित करून 54 कोटी रुपयाचा फ्लायओव्हर हा लोकांच्या सेवेसाठी सुरू करणार आहे. अंडरपासचं सुद्धा काम तातडीनं 2 दिवसाच्या आज सुरू होणार आहे. या ठिकाणी पाहिलं की तुम्ही चमननगर पासून तर नवसारीचा रिंग रोड जो आहे जवळपास 200 ते 300 करोड रुपये आता पण त्याच्यावर रस्त्यावर खर्च केले. थोड्याशा पोर्शनमुळं चमननगरचा पोर्शन जो आहे तो जोडणं बाकी राहिलेला आहे. तो जोडून हा चमननगर पासून तर नवसारीपर्यंत रिंग रोड हा पूर्ण जनतेसाठी आपण सुरू करणार आहे, जेणेकरून अनेक शहरातली ट्रॅफिक ही बाहेरच्या बाहेर डायव्हर्ट होईल. शहरामध्ये ट्रॅफिक होणार नाही, गर्दी होणार नाही. या उद्देशानं हा नवसारीपासून तर चमननगरचा रिंग रोड येणाऱ्या काही महिन्यामध्येच जनतेच्या सेवेमध्ये सुरू करू. स्कायवॉकचं काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक अलमाज चौकामध्ये एक चांगलं कमर्शियल मार्केट ज्याच्यापासून जे लोक तिथे राहतात अनेक वर्षांपासून धंदा करतात त्यांना सुद्धा दुकानं आपण देऊ. नवीन लोकांना सुद्धा त्या ठिकाणी दुकानं देऊ. अनेक लोक जे त्या ठिकाणी व्यापार धंद्यासाठी इकडे तिकडे दुकानासाठी फिरतात त्यांना सुद्धा तिथे चांगलं काम करायची संधी मिळेल.
या उद्देशानं एक कमर्शियल मार्केट या ठिकाणी अलमाज चौकामध्ये निर्माण करण्याचा या ठिकाणी आमचा निर्णय झाला आहे. उपमहापौर साहेब सोबत होते, या परिसरातले नगरसेवक नानाभाऊ आमले आहे, संदीप कांबळे आहे, त्याचप्रमाणे अजूभाऊ जयस्वाल आहे, मनपा आयुक्त होते, सगळे अधिकारी या ठिकाणी होते. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाला आहे. इथे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून अतिक्रमणाच्या माध्यमातून माझं सगळ्यांना सांगणं आहे, आज या ठिकाणी मंदिर शिफ्ट झालेलं आहे. जुनं मंदिर तोडण्यासंदर्भात सांगितलं आपण, पण ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण राहील त्याचा मुलाजा केला जाणार नाही. तो कोणत्याही समाजाचा असो, त्या ठिकाणी अतिक्रमण काढणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. शहराला जर स्वच्छ ठेवायचं आहे, सुंदर ठेवायचं आहे, तर कुठेही खोका लावणे, कुठेही टिनाचं शेड बांधणे, कुठेही रस्त्यावरून आपलं काही टांगून देणे हे अजिबात चालणार नाही. म्हणून आता सगळ्यांना ताकीद दिलेली आहे की तुम्ही तुमच्या जागेमध्ये जो धंदा करायचा आहे करा, पण रस्त्यावर लोकांना त्रास देऊ नका, ट्रॅफिक जाम होऊ नका आणि शहराचं सौंदर्यीकरण कायम ठेवा. या संदर्भात मनपा आयुक्तांना सुद्धा मी वॉर्निंग दिलेली आहे की अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये मी ऐकणार नाही. त्या ठिकाणी जो अतिक्रमण करेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद.